राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम 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 कृष्ण सुंदर तेजान उभे विठेवरी 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 करकठेवरी ठेवनिया करकठेवरी ठेवनिया तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर करकठेवरी ठेवनिया करकठेवरी ठेवनिया तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हर गळाताचे पितांबर तुळशी हर गळाताचे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळाताचे पितांबर तुळसी हार गळाताचे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणे मकर कुंडल तळपती श्रवणे कंडी कौस्तुभानि विराजे कंडी कौस्तुभानि विराजितो तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर कंठे कौस्तुभा मने विराजित कंठे कौस्तुभा मने विराजित तुळसी हार गळाताचे पितांबर तुळसी हार गळाताचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळाताचे पितांबर तुळसी हार गळाताचे पितांबर तुका मने माझे हेची सर्व सुख 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 पायीना ते मुख आवडीने पायीना ते मुख आवडीने तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर पाहिला श्री मुखावडीने पाहिला श्री मुखावडीने तुळसी हार गळाताचे पितांबर तुळसी हार गळाताचे पितांबर आवडे निरंतर
आवडीने नंतर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर आवडेने रांग रहे ते जान आवडेने रांग रहे ते जान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर गोपाल कुमार हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हाय रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झालो चांदणी सुख झालो चांदणी तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हाय सुख झाले वो साजणे सुख झाले वो साजणी
बहुता सोमनाथाचे जोडे बहुता सोमनाथाचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व सुखाचे 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 आगर बापर तुम्हाला विवर सर्व सुखाचे आगर बापर तुम्हाला विवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरिदासाची घरी हरे दासाचे घरी हरिदासाची घरी हरे दासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी 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 हरिदासाची घरी हरिदासाचे घरी हरिदासाची हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी 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 मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 संता लोटांगणी हा संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी जाताला नको मनी 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 मनसे काही मागा मनसे काही
हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देनाचे रंगी 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 मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा बालकुमार कीर्तनातील पहिली चाल किरण महाराज यादव, साथ करतील प्रकाश महाराज शेळके, मृदंग साथ बैरागी महाराज. हरिदासाची रे हरिदासाची रे हरिदासाची 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 मजा उपदवा जन्मांतर मजा उपदवा जन्मांतर मनस काय माझा मनस काय माझा जन्मांतरी माझा जन्मांतरी जन्मांतरी मनसी काही काही मागा मनसी काही मागा हरिदासाची घर हरिदासाची घर हरिदासाची घर हरिदासाची गरी हरिदासाची गरी हरिदासाची गरी मजा उपदवा जन्मांता रे आ
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतर मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा तुका म्हणे शक्ती दिनाचे रंग मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य विश्वमान्य जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू यांच्या गाथ्यातील मागणी पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. अभंगातील प्रतिपाद्य विषय जर पाहायचा म्हटलं तर म्हणजे सरळ सरळ भावार्थ. या अभंगामध्ये जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात तो पिता भगवान परमात्मा तुकोबारायांना म्हणतोय तुकोबा माझ्या काहीतरी मागा. ते म्हणाल कसं काय. अभंग फार गोडे चिंतनासारखा आहे. तुकोबाराय त्या विश्वपिता भगवान परमात्म्याला म्हणताय देवा अरे काय माझ्या माग सारखा तगादा लावलाय माग 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 काय मागणं मागू तुझ्याकडं. विश्वाचा मायबाप तुकोबारायांना म्हणतोय अहो तुकोबा तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागणं मागा कारण संतांचं देवावर काय आहे ऋण. आणि या अभंगामध्ये विश्वाचा मायबाप तुकोबारायांना म्हणतो तुकोबा माझ्याकडं काहीतरी मागा. म्हणून तुकोबाराय म्हणता देवा अरे तू म्हणतोय म्हणून मी तुझ्याकडं मागणं मागतो ऐक. जर हीच ऑफर इथं बसलेल्या सर्व श्रोत्यांना जर दिली असती देवानं तुम्ही काय मागितलं असतं. खरंच सांगा तुम्हाला तुमच्या मालकाची शपथ. जर देवानं ही ऑफर दिली असती आपण प्रत्येकानं काही ना काही मागितलं पण त्याच्यात मी पण आली बर का. हा ऐका काही ना काही देवाक मागितलं विठ्ठल विठ्ठल इथं तुकोबारायांना विश्वाचा मायबाप म्हणतोय तुकोबा माझ्याकडे मागणं मागा. म्हणून तुकोबाराय म्हणतात मनसी काही मागा याची देगा पांडुरंगा. ए देवा तू म्हणतोय मागणं माग म्हणून मी तुझ्याकडे मागणं मागतोय. माझं मागणं ऐक. काय माझं मागणं आहे ऐक देवा. जन्माला घालताना मला हरिदासांच्या कुळात जन्माला घाल पहिलं मागणं. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. पहिलं मागणं ऐक देवा. जन्माला घालताना हरिदासांच्या कुळात माझा जन्म होऊ दे हे माझं पहिलं मागणं. म्हणून तुकोबाराय म्हणता देवा तू म्हणतोय म्हणून मी तुझ्याकडे मागणं मागतोय. मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. अजून माझं मागणं ऐकायचंय ऐक. पहिलं मागणं हरिदासांच्या कुळात जन्माला घाल.
दुसरं मागणं. संतांना शरण जाताना, संतांना लोटांगण घालत असताना माझ्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची लाज लज्जा भय येता कामा नये. हे माझं दुसरं मागणं आहे. संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मनसे काही मागा याची देगा पांडुरंगा. देवा हे माझं दुसरं मागणं आहे. आता तिसरं मागणं ऐक. तुझ्या नामचिंतनामध्ये तुझ्या रंगात रंगण्याकरता माझ्या अंगामध्ये शक्ती दे. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी, मनसी काही मागा याची देगा पांडुरंगा. अभंगातील प्रतिपाद्य विषय एकदम साध्या सरळ भाषेत तुमच्या समोर मांडलाय. संपवायचं का कीर्तन? विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटी भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं इंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकारू पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी पतीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री गुरूंचे चरण ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लांधलो पावनी झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वादात् वानरायुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुति नंदन हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांची चरणी शरण एका जनार्दनी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंग सेवेला स्पर्श करण्याआधी ज्ञानोबरायांच्या जन्मोत्सवानिमित्ताने या वृंदावन नगरामध्ये ब्रह्मलीन संत निवृत्तीबाबा शेळके व योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली शेळके यांच्या कुशल असणाऱ्या मार्गदर्शनाने हा अखंड नामयज्ञ सोहळा वर्ष दुसरे या अखंड नामयज्ञ सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प म्हणजे जागरणाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेल या ठिकाणी आलेली आहे। सर्वांचं मनस्वी मनापासून या ठिकाणी आभार। परंतु ज्यांच्या मार्फत ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेल या ठिकाणी आली आहे, हरिभक्तीपरायण आमच्या परमस्नेही नवे नवे माझी जीवलग मैत्रीण, ज्यांना परमार्थाची नितांत आवड अशा असणाऱ्या आमच्या प्रतिभाताई सोनवणे यांच्या मार्फत सर्व वृंदावन नगर या परिसराने ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेल या ठिकाणी सोपवलेली आहे। सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी लाभते। अदन्य हरिभक्तीपरायण पितृतुल्य असणारे आमचे प्रकाश महाराज शेळके, पितृतुल्य असणारे आमचे परशुराम महाराज नवाळे, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बंधू किरण महाराज फार सुंदर या ठिकाणी
सात संगत या ठिकाणी करताय. इकडनं सुंदर अशी मृदंगाची साथ या ठिकाणी करताय आमचे सुनील महाराज बैरागी. फार गोड हात त्या ठिकाणी आहे, फार गोड, इतका गोड इतका गोड, वातावरणच तयार झालं इतकं गोड, अगदी गोड साथ सर्व कलाकार या ठिकाणी देत आहे. सुंदर अशी पेटीची साथ करताय बाबा. वा, पंढरीनाथ बाबा, आव्हाड बाबा, फार गोड या ठिकाणी साथ करताय. आणि सर्व भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, माता भगिनी सर्वांचं मनस्वी मनापासून या ठिकाणी आभार. ज्यांची सुंदर अशी गोड साऊंड सिस्टीम आहे. अदनिर्भक्ती परायण आमचे छोटे बंधू. आता गोंदे दुमालाची साऊंड सिस्टीम सर्वांच्या परिचयाची आहे. आणि मला वाटतं आवाज जरी बसला ना, आवाज काढण्याची जादू त्यांच्यात आहे. आमच्या सागर भाऊन मध्ये फार गोड या ठिकाणी साथ. एकदा टाळी वाजवा जोरदार. अगदी गोड वातावरण आहे. आणि या गोड वातावरणामध्ये हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज ज्यांच्याकडं संत पूजन त्या ठिकाणी आहे, संत भोजन, संत पूजन आणि संत भोजन दोन्ही पण. आमच्या जयश्रीताई हाडोळे. अरे वा, आमच्याच नावकरी. ज्यांच्याकडे चहा घेतला त्या पण नावकरीचे. आज योगायोग म्हणावा का ज्ञानोबरांची इच्छा. वा वा वा, हा योगायोग आहे. योगायोगानं आमच्याच नावकरी आहे. त्यांच्याकडे संत पूजनही आहे आणि संत भोजनही त्या ठिकाणी आहे. आणि या सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होते. विठ्ठल विठ्ठल हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हिची दिला पांडुरंगा. माझ्या कीर्तनाचा नियम, मी कीर्तनात प्रश्न विचारते, जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला मी 5 लाख रुपये बक्षीस देते. चेक आणलाय, खिशात ठेवलाय. पण उत्तर बरोबर आलं तर 5 लाखांसोबत 5 सोन्याची बिस्किट पण फ्री. पार्लेजीची गरज अजिबात नाही. 5 सोन्याची बिस्किट पण प्रेमात. ऐका, जर उत्तर बरोबर आलं तरच दिले जाईल. पण आला का धोका, पण म्हणला का धोका, काहीतरी गोटमॅट आहे. मग आता ऐका, पण उत्तर जर चुकलं तर मी वापस डबल न वसुली करते. आणि जर बरोबर आलं तर ते मी माझ्या पदरचे देत. मला आमंत्रित कोणी केलंय? ज्यांच्या नावातच प्रतिभा आहे, प्रतिभावंत, प्रतिभाताई सोनवणे. बरोबर आहे की नाही? तुम्ही थेट त्यांच्याकडे जायचं आणि तुमचं रोख पारितोषिक विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचे अभंग मागणी पर प्रकरणातील आहे. संप्रदायाचा नियम आहे. पहिल्या दिवशी नामपर मध्ये उपदेशपर, अद्वैतपर, स्थितीपर, संतपर कोणतेही अभंग घ्या. परंतु ऐका, नियमानुसार काल्याचा दिवस आणि जागरणाचा दिवस हा बांधलेला आहे. हा काय आहे? बांधलेला आहे. आजच्या दिवशी तुम्ही 2 दिवस सेवा केली, त्या 2 दिवस सेवेचं फळ म्हणून आज देवाकडं काहीतरी मागावं लागणार आहे. मग आज देवाकडं काय करायचे? प्रार्थना करायची, मागणी मागायची. काय? देवाकडं मागणी मागायची. मग आता ऐका, अभंग तुकोबारायांचा. या अभंगामध्ये विश्वाचा मायबाप तुकोबारायांना म्हणतो, तुकोबा माझ्याकडे काहीतरी मागा, माझ्याकडे काहीतरी मागा. आता ऐका, एक वर्ग असा आहे जो सेवाही करत नाही आणि मागतही नाही. एक वर्ग आहे, तो म्हणतो सेवा करायला नको देवाची, भानगडीतही पडायला नको. हे वाचतो सत्य. एक वर्ग असा आहे, तो सेवाही करत नाही, देवाच्या दारातही जात नाही, देवाला साकडही घालत नाही, देवा मागतही नाही. एक वर्ग असा आहे. एक वर्ग असा आहे दुसरा. ऐका, सेवा कमी, सेवा कमी, मागणी मालगाडी एवढी. तो दुसरा वर्ग.
परंतु तिसरा वर्ग ऐका. तिसरा वर्ग विश्वपिता भगवान परमात्म्याची अविरात सेवा त्या ठिकाणी करतोय, अविरात्र देवाचं भजन पूजन त्या ठिकाणी करतोय, परंतु देवाकडं मागणं मात्र मागत नाही. ते म्हणजे माझी संत. ते देवाची रात्रंदिवस भजन पूजन रात्रंदिवस सेवा करताय, परंतु देवाकडं मागणं मागत नाही. देवाकडं मागणं मागत नाही. मग आता कल्पना करा, या भंगामध्ये विश्वाचा मायबाप तुकोबरायांना म्हणतोय, तुकोबा माझ्या मागणं मागा. का म्हणतोय विश्वपिता भगवान परमात्मा तुकोबरायांना? कारण संतांचं देवावर काय आहे? ऋण आहे. संतांचं देवावर ऋण आहे. आता आपलंच उदाहरण जर घेतलं, देव आपल्याला मागा म्हणणार, कारण आपण देवाचं चिंतन करत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानोबरायांच्या जन्मोत्सवानिमित्तानं हा सप्ताह आहे. आता ऐका, प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी, प्रत्येकाच्या घरामध्ये. ज्याच्या घरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी नाही, भगवद्गीता नाही, त्याला वारकरी म्हणायचं, त्याला हिंदू म्हणायचं? वारकरी म्हणायचं, त्याला हिंदू म्हणायचं नाही. मग आता ऐका, प्रत्येकाच्या घरामध्ये, परंतु आपण ज्ञानेश्वरी काढून वाचत. कोण म्हणलं असं? विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, गुरुवर्य चैतन्य बाबा देगलूकरांच्या मुखारविंदातलं एक वाक्य आहे, एवढं आत्मसात करा. मी ऐकले त्यांच्या वाणीतून. ऐका, चैतन्य बाबा नेहमी सांगतात, काय सांगतात? प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी आम्हाला वाचता येत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ, ज्ञानेश्वरी आम्हाला वाचता येत नाही. मग नाही वाचता येऊ द्या, ती उघडा. जरी वाचता नाही आली, त्या ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट जरी फिरवलं तरी ती ज्ञानेश्वरी आपलं सर्वांचं कल्याण करते. एवढी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये. माता इथं भगवंत म्हणताय, देवाची सेवाच नाही केली तर देव आपल्याला कसा म्हणणार आहे मागा? काहीतरी मागा. देवाची सेवा केली तर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, तर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. तुकोबरायांची सेवा आहे तेवढी, तुकोबरायांची सेवा आहे. तुम्ही म्हणाल कशी? वाड वडिलांपासून परंपरा चालत आली. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलां
जरा उलट्या प्रवाहानं त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. म्हणून तर आई वडिलांना वृद्धाश्रमात घालण्याची वेळ विठ्ठल लांबवत नाही. फक्त थोडक्यात सांगू का सोप्या भाषेत एकदम. मी स्वतःही टेन्शन घेत नाही, समोरच्याला देत नाही, एकदम सोप्या भाषेत सांगते. जसं पेरलं तसं समजून घ्या. वाले को इशारा विठ्ठल विठ्ठल विश्वंभर बाबांपासून ही विठ्ठल भक्ती भगवत भक्ती तुकोबारायांपर्यंत चालत आहे. परंतु ऐका, संतांचं देवावर ऋण आहे. संत देवाकडं मागणं मागत नाही आणि आपण मात्र देवाकडं मागण्या. एक पुरी झाली का दुसरी पुरी झाली पाहिजे, परत तिसरी पुरी झाली का चौथी पुरी झाली पाहिजे. पुरी म्हणजे ती नाही बर का. विठ्ठल विठ्ठल संतांचं देवावर ऋण आहे आणि विश्वपिता भगवान परमात्म्याला संतांच्या ऋणातून उतराई. तुम्ही म्हणाल ताई पुरावा तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. प्रत्येक शब्दाला संत महात्म्यांचा पुरावा आहे. तुम्ही म्हणाल ताई उदाहरण द्या. ऐका, कणकाई आई साहेबांनी बोल्लोबार आहे वारीला निघाले. दरमजल करत 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 बरं का महिला कुठं निघाले वारीला. आणि कणकाईनं अडवलं म्हणे तुम्ही वारीला चालला, योग काम करा, मला पण वारीला येऊ द्या. म्हणे नको. त्याच कारण आहे. कल्पना करा महिला वर्ग, का बरं अडवलं असं. नका टेन्शन घेऊ, मी सांगत अडवलं. का बरं अडवलं ऐका. म्हणजे तुम्ही वारीला चाललात ना, मग मला पण वारीला येऊ द्या. कणकाईनं हट्ट का धरला, कारण वारीला गेल्याच्या नंतर कणकाईनं लगेच विचार केला. आपलं डोकं म्हणजे लगेच डोक्यात ते विचार, मी देवाच्या महाद्वारात जाईन, देवाला साकडं घालील, माझी कुस पवित्र होईल, मग देव माझं गारण ऐकन. आणि हे बोलोबर आहे ना, अगोदरच कळालं होतं. बोलोबर आहे म्हटलं हिला जर वारीला नेलं तर ही 100% देवाक मागणं मागणार. त्याच्यापेक्षा हिला वारीला न्यायला. बाईची जातच अशी हो, ती कोणत्याही देवाकडे जा, ती मागतच असते. ऐका, ती तिच्या करता मागत नाही, ती तिच्या घरादारा करता, प्रपंचा करता, घरातली सर्व माणसं सुख समाधानीनं राहावं एवढ्याच करता मागणं मागते. वाढावे संतान धनधान्य बोलावर आईने अडवलं म्हणे अजिबात तू वारीला यायचं नाही. बरं, थोडासा राग आला. कणकाईला गेली निघाली. बोलोबर आई दरमदल करत 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 करत. ऐका बरं का महिला वर्ग, झोपल्या काका ऐकताय ना, हा तिकडे लक्ष द्या. निघाले ते दरमदल करत करत. मला एक सांगा, आता कार्तिकी वारी पंढरपूरची झाली. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंगा. आता ज्ञानो आळंदीची वारी आली, बरोबर आहे की नाही. कार्तिकी वारी आता आली, जवळच आली आणि जवळपास लांब लांबच्या दिंड्यांचं प्रस्थान पण त्या ठिकाणी झाले. आता ऐका, सर्वजण दिंडीला निघाल्याच्या नंतर मला एक सांगा, मुक्या मुक्या कोणी जातं का? कोण जातं मुक्या मुक्या? भजन पूजन करत करत सर्वजण. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ओ ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. निघाले धर्मजल धर्मजल करत करत मुखार विंदामध्ये विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. ऐका ना, प्रत्येक वारकरी वारीला जात असताना प्रत्येकाच्या मुखार विंदामध्ये एकच नाव असते, ज्ञानोबा आणि ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा तुकोबा माऊली, ज्ञानोबा आणि तुकोबा एवढंच राहते. आणि विचार जर केला, ऐका, एक इथून मागचा कालखंड असा होता, एक वेळच साधं अन्न माझ्या माऊलींना मिळत नव्हतं. एक वेळच मधुकरी मागायला गेल्याच्या नंतर झोडीमध्ये शेण टाकावं, दगड धोंडे टाकावे, काय परिस्थिती. आणि आज वारीला जात असताना घरातून बाहेर पाऊल टाकल्याच्या नंतर एकही वारकरी उपाशी मरत नाही. मुखार विंदामध्ये ज्ञानोबा तुकोबा हे नाव असतं, झेंडा हातामध्ये असतो. वारीला दरमजल दरमजल करत करत जातो, परंतु जात असताना ज्ञानोबा आणि तुकोबा हे नाव मुखात असल्यामुळे एकही वारकरी रस्त्यानं उपाशी राहत नाही. एवढी ताकद, एवढी क्रांती त्या ठिकाणी झालेली आहे. ऐका, निघाले दरमजल दरमजल करत करत, आणि देव येतो विटेवरचा मालक, खेळतो येण्याची खेवा, नटतो येण्याची नटावा, तो जगदानंद कंद भगवान परमात्मा. देव म्हणे बोलो बा निघाली. बर, मी कोण आहे? विश्वाचा माय बाप आहे. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणता. मला अडवणारा कोण आहे? म्हणे असं आहे का? कारण काही माग लागली तरी आणली नाही. बर म्हणे, मला सगळे खेळ खेळता येतात, सगळे खेळ मला खेळता येतात. विश्वपिता भगवान परमात्म्यानं घेतलं ना मित्राचं रूप. म्हणे असं आहे का? निघाले दरमजल दरमजल करत करत आले कणकाईकडं, आणि कणकाईकडं आल्याच्या नंतर दरवाजा वाजवला, आहे का घरात कोणी? लगेच आली. 1.5 मीटर 2 मीटर तो पदर होता, असा सावली सावरीत आली. म्हणे भैया कोण तुम्ही? म्हणे मी बोलोबा यांचा मित्र आहे. कोण होता तो? विटेवरचा पांडुरंग, विटेवरचा पांडुरंग. आता म्हणे बर मी मित्र, आणि मालक की नाही आत्ताच गेले वारीला. म्हणे त्यांनीच धाडलंय मला, त्यांनीच पाठवले. बर कशा बाई? त्यांनी सांगितलं माझी कणकाई माग लागली होती, एक काम करता का, तुम्ही जाता का, तिला पाठीमागनं घेऊन येता का? म्हणे असं आहे का? म्हणे जावा, मी नाही येत. ऐका, देव म्हणताय बोला असेल मालक, एवढं नाही मनाला लावून घ्यायचं, एवढं नका राग धरू. नवऱ्याचं बोलणं आणि पावसाचं पडणं सारखंच असते, मनावर घ्यायचं नसतं. आणि मनावर जर घेतलं तर घट अधिक स्फोट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 पण जुनी माणसं म्हणी करताना विचारपूर्वक करायचे. नवऱ्याचं बोलणं पावसाचं पडणं सारखंच आहे. पाऊस येतो, धो धो पडतो, निघून जातो, तसंच आहे. राग डोक्यात राहतो, तवर बोलतो, परत संसारकाच होतोय. बरोबर आहे की नाही? मग तेवढं मनावर घ्यायचं नाही. मग बरं ठीक आहे म्हणे, चला येते. कोल्लीवरती 2 लुगडी काढली, त्यातच गाठोडं बांधलं, निघाल्या दरमदल दरमदल करत करत मुखारविंदामध्ये भगवत नामचिंतन दरमदल दरमदल करत 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 पंढरपूरला जाऊन पोहोचल्या. परंतु ऐका, दृष्टांतात पटकन पोहोचत असते. पोहोचल्या, पंढरपूरला जाऊन पोहोचल्या. ऐका, बोललो बाराय रांगेत उभी, परंतु कणकाई आई साहेब डायरेक्ट देवाच्या विश्वपिता भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्याजवळ. आणि हे पाठीमागून पाहिलं कोणी? बोलोबरायांनी. बोलोबराय म्हटले इथं माझी दिसती सौभाग्यवती, इथं घरी होती, ती आली कशी? म्हणे आवाज देऊ का? जाऊ दे, जे होईल ते होईल. परिणामाला सामोरे जायची तयारी ठेवायची. आवाज दिला, अगे कणकाई. म्हणे बया तू इथं? म्हणे तुम्ही नाही का तुमचा मित्र पाठवला? अगं कोण मित्र? जाऊ दे म्हणे,
लहान तर लांबच होत ना. म्हणे एक काम कर, तू माझ्या अगोदर देवाच्या गाभाऱ्यात जाणार आहे. देवाच्या गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर देवाकडं मागणं मागायचं नाही, जशी तुमची आज्ञा मालक. बर मग काय करू? म्हणे दोन्ही हात जोड, हे तिसरं मस्तक देवाच्या चरणावरती ठेव. एकच देव असा आहे ज्याला गरिबांचा देव म्हटलं गेलं, त्याच्या चरणावर डोकं ठेवता येते, तो विटेवरचा पांडुरंग. नाही तर एवढं हितभर अंतर आहेच दर्शनाला जाताना. कुठेही जा एवढं हितभर आहेच, बरोबर आहे की नाही? चरण स्पर्श दर्शन फक्त हो तिथंच आहे. मग आता ऐका, म्हणे दोन्ही हात जोडायचे, तिसरं मस्तक देवाच्या चरणावरती ठेवायचं, याच्या व्यतिरिक्त देवाकडे मागणं अजिबात मागायचं नाही, जशी तुमची आज्ञा मालक. आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. विश्वपिता भगवान परमात्म्याला पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. त्याच्या इतकं सुंदर कोणी नाही, देवा इतकं सुंदर कोणी नाही. किती सुंदर आहे तो विश्वाचा मायबाप. शंकराचार्य पुरावा देतात पांडुरंगाष्टकामध्ये, किती सुंदर आहे तो भगवान परमात्मा. तडिद्वास समनील मेघावभास रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तुष्टिकाया समन्यासपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. इतका गोड आहे तो विश्वाचा मायबाप, इतका सुंदर आहे. देवाकडे पाहिलं त्याच्या इतकं सुंदर कोणी नाही. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, रवीच्या शिकळा डोबदिया, रवीच्या शिकळा डोबदिया, हा रवीच्या शिकळा कस्तुरी मळवट चंदनाचे ओढे, कस्तुरी चंदनाचे ओढे, चंदनाचे राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा लोपलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा लोपलिया, रविश शिकळा लोपलिया, रविश शिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची मूर्ती, कस्तुरी मळवट चंदनाची मूर्ती. इतका गोड आहे तो भगवान परमात्मा. किती पुरावे. रूप सावरी सुकुमार कानी कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार, रूप सावरी सुकुमार, रूप पातालोचन, रूप पातालोचन, रूप पातालोचन सुख झाले होते, रूप पातालोचन सुख झाले होते, सुख झाले तो हा भरवा भरवा
मी म्हंटल घ्या आवरून आणि तुम्ही दिलं. विठ्ठल विठ्ठल इतका सुंदर आहे तो भगवान परमात्मा. प्रत्येक शब्दाला संत महात्म्यांचे पुरावे. माता आहे गेल्या आतमध्ये विश्वपिता भगवान परमात्म्याला पाहिलं, दोन्ही हात जोडले. मालकाचा आदेश काय होता? झोपल्या का काय होता? काही मागायचं नाही, दोन्ही हात जोडायचे. तिसरं मस्त कोणाच्या? मालकाच्या ना. मालकाच्या तर पाया पडलंच पाहिजे. कोण कोण पडत? एकच बोटवर आहे. वा वा वा, टाळी वाजवा या ताई करता एकदा. एक सांगू का, मनातलं सांगू? केलं का मी तुमच्याकडे पाहिलंच नाही, मग यांच्या करता टाळी वाजवा एकदा. वा वा वा. ऐका, जी महिला रोज नित्यनेमानं मालकाच्या पाया पडते तिला कोणाच्याच पाया पडायची गरज नाही. ते वास्तव सत्य आहे. पती हाच तिचा काय आहे? परमेश्वर. आणि म्हणून सांगायचा मुद्दा माझा परत लांबन इकडे, परत दृष्टांत लांबन. ऐका, गेल्या देवाचं दर्शन घेतलं. विश्वपिता भगवान परमात्म्याला मालकाला हात जोडले, तिसरं मस्तक देवाच्या चरणावरती ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर आता फक्त एकटक देवाक पाहत राहिला. कारण देव आहेच तसा. रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन. पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, मन भाव हरपला, भाव हरपला, तुझा भाव हरपला, तुझा भाव हरपला. हे रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला, विठ्ठला. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. देव म्हणे, ही शाळा बोलोबरांनी केली काय? हिला मागायचं होतं काय? हिची पूस पवित्र होत नव्हती. बर, देवाने विचार केला, मला अडवणारा कोण आहे? विश्वव्यापी, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. विटेवरच्या मालकानं, विटेवरचा मालक प्रकट झाला आणि कणकाईकडे मागणं मागू लागला. काय? ऐका, संतांचं देवावर काय आहे? ऋण. कारण एक वर्ग असा आहे जो सेवा करतो, देवाक मागणं मागत नाही, आणि ते म्हणजे माझे संत. पुरावा पण दिला. माता ऐका, विटेवरचा मालक प्रकट झाला आणि कणकाईकडे मागणं मागू लागला. काय मागणं मागितलं असं? किती भाग्यवान असेल ती कणकाई, किती भाग्यवान. ऐका, काय मागणं मागितलं? अगे कणकाई, 9 महिने 9 दिवस तुझं गर्भाशय मला राहायला दे. तुकोबारायांच्या रूपानं मला तुझ्या पोटी जन्म दे. मागणं मागितलं. काय म्हणे? 9 महिने 9 दिवस तुझं गर्भाशय मला राहायला दे. आणि विश्वपिता भगवान परमात्मा तीनदा बोलले म्हणून 3 परब्रह्म जन्माला आले. सावजी, तुकोबाराय आणि कान्होबाराय. हे 3 परब्रह्म बोल्लोबा आणि कणकाईच्या पोटी जन्माला आले. आता ऐका, आता विश्वाचा मायबाप बोलल्याच्या नंतर मला एक सांगा, देव प्रकट झाला, कोणती स्त्री नाही म्हणल? यांचा आनंदच गगनात मागणं. त्या लगेच हा म्हटल्या, देवाचं पुन्हा दर्शन घेतलं. आता देवाचा आशीर्वाद मिळाला. काय? जे पोटात होतं ते देवाच्या वटात आलं. आनंद गगनात महिना आणि आल्या बाहेर. आता यांचं लक्ष बोलोबरायांचं
हिच्यावर जाताना तोंड पाडून गेली होती, येताना हसत मुख एकदम टवटवीत. हा आली विचार म्हणजे देवा का मागणं मागितलं म्हणे अजिबात नाही. खरं सांग बर का? अहो मला खरंच नाही. खरंच सांग देवा का मागणं मागितलं? खरंच सांगते मी देवा का मागणं मागितलं नाही. मग जाताना तुझा चेहरा पडला होता. आणि खरं सांगू का, स्त्री दुखावली का रागात आहे का हे सगळ्यात जास्त कोणाला कळतं? खरं सांगा. का टेम्परेचर पार 102 वर गेले हे कोणाला कळतं सगळ्यात जास्त? अयो वा विठाल विठाल सगळ्यात जास्त मालकाला कळतं. असं जाऊ दे बर. म्हणे जाताना चेहरा पडलेला होता, येताना म्हणे मी देवाक मागणं मागितलं नाही. मग तू आनंदी व्हायचं कारण सांग. म्हणे विटेवरचा मालक प्रकट झाला, त्यानं माझ्या मागणं मागितलं. म्हणे काय? म्हणे 9 महिने 9 दिवस गर्भाशय मला राहायला दे. मग मी हो म्हणले, माझी काही चुकी. आणि मी देवाला नाही म्हणाव एवढा माझा अधिकार नाही, एवढा माझा अधिकार नाही. म्हणे जा परत देवाला सांगू नये, पुत्र माझ्या पोटी जन्माला घालायचा असेल तर नित्यनेमानं भजन पूजन करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाला. ऐसा पुत्र देई संता तर त्या आवडे पंढरी नाता. ऐसा पुत्र देई गुंडा त्यातही लोकी झेंडा. आता तुमच्या मनात शंका नको म्हणून पुरावा देते. विश्वाचा मायबाप, पिठेवरचा मालक आणि तुकोबरा एकच आहे, वेगळे नाहीये. तुम्ही म्हणाल पुरावा ऐका. रोज आरती करतो आपण, करतो ना? आरती करतो ना? हात म्हणा. हा आणि त्या आरतीत पुरावा आला. तो किता तुलने ब्रह्म तू काशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. पहिला पुरावा. दुसरा, ज्या रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबरायांना अगणित त्रास दिला आणि त्यांनीच पुरावा दिला. काय म्हणे? रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू ते दोघं वेगळे नाहीये, ते एकच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबा आहे कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्येक शब्दाला संत महात्म्यांचे पुरावे. परंतु कसं आहे, एक एक विषय मांडायचा म्हटलं तर 2 तास काय पुरणार आहे? 2 तास काय? 2 तास काय पुरणार आहे? मग 2 पुरावे तुमच्या समोर मांडले. मग आता ऐका. ते सावळ परब्रह्म, विश्वाचा मायबाप, पोटी जन्माला आला तुकोबरायांच्या रूपानं. परंतु ते तुकोबराय विश्वपिता भगवान परमात्म्याला म्हणताय, देवा अरे तू म्हणतोय म्हणून मी तुझ्या मागणं मागणार आहे. ऐक ऐक. त्याचं कारण आहे, आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे भगवत सेवा करायची, परंतु मागणं मागायचं नाही. वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. आई मागणे अमानुषित वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची
विश्वंभर बाबांपासून भगवत भक्ती आम्ही केली, परंतु कोणीही देवाकडे मागणं मागितलं नाही. परंतु ऐक देवा, तू म्हणतोय म्हणून मी तुझ्याकडे मागणं मागतोय. जे मी मागणार आहे ते तुला द्यावं लागणार आहे. मग तू सारखा माझ्या मागे तगादा लावलाय. तुकोबा मागा 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 म्हणून तुझ्याकडे मागतोय अभंगाचं दुसरं चरण. म्हणती काही काही मागा, म्हणती काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, म्हणती काही मागा, मागा, म्हणती काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, याची देगा पांडुरंगा, याची देगा पांडुरंगा, मनसे काही मागा, म्हणती काही मागा, एची देगा पांडुरंगा, एची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, ओ मनसी काही मागा, मनसी काही काही मागा, म्हणती काही मागा, याची देगा पांडुरंगा, याची देगा पांडुरंगा, मनसी काही काही मागा, मनसी काही काही मागा, एची देगा पांडुरंगा, एची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा इची देगा पांडुरंगा. देव म्हणताय म्हणून तू कोबाराय मागताय. देवा तुम्ही म्हणताय म्हणून मी तुमच्याकडे मागणं मागतो. आई तू कोबाराय म्हणता देवा आई, आता तू माझ्या माग तगादा लावलाय मागा 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 म्हणून मागतोय. माझं पहिलं मागणं असं आहे, देवा मला कोणत्याही कुळात जन्माला घाल, परंतु जन्माला घालताना हरिदासांच्या कुळात जन्म व्हावा. अभंगाचं पहिलं चरण. हरिदासांचे चरणी, हरिदासांची ये घरी, हरिदासांची ये घरी, हरिदासांची ये घरी, हरिदासांची ये घरी, हरिदासांची
हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं कीर्तनाला आल्याच्या नंतर हातानं टाळी वाजवायची. मुखानं काय करायचं? नाम घ्यायचं, भजन घ्यायचं, भजन म्हणायचं. नुसतं कीर्तनकारा करत तुलू 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 पाच. जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी वाजवायची. काय करायची? हातानं टाळी वाजवायची. कारण कीर्तनाला आल्याच्या नंतर टाळी जर वाजवली, टाळी जर वाजवली तर काय होतं? कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी, कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनात बसून जर टाळी वाजवली तर आपण केलेले पाप काय होतात? नष्ट होतात, निघून जातात. मग कीर्तनाला आल्यानंतर टाळी वाजवावी. मग तुकोबाराय म्हणता हरिदासाची घरी. देवा जन्माला घालताना हरिदासांच्या कुळात जन्माला घाल. हरिदास कोण? जे नित्य नेमानं हरीचं भजन करतात, नित्य नेमानं विश्वपिता भगवान परमात्म्याची सेवा करतात, त्यांना हरिदास म्हणायचं. हरी तैसे हरीचे दास. तुम्ही म्हणाल ताई त्याचा काय पुरावा? ज्याच्या घरी नित्यनेमानं भजन चालतंय, टाळ वाजतोय, नित्यनेमानं मुखारविंदामध्ये भगवत नाम चिंतने, तिथं देवाचं वास्तव. तुम्ही म्हणाल ताई पुरावा? लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नित्यनेमनामिती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. विश्वपिता भगवान परमात्म्याचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ, सदा झन झन ती टाळ. कन्या भाकरीचे खाणी गाठी राम नाम तेनी. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ, सदा जन जन ती टाळ. कारण वैष्णव भक्ताच्या घरात नित्यनेमानं हरीचं पूजन असतंय. म्हणून देवा जन्माला घालताना हरिदासांच्या कुळात जन्माला घाल. कोण म्हणतंय? तुकोबाराय. त्या विश्वपिता भगवान परमात्म्याकडे मागणं मागताय. काय पहिलं मागणं काय आहे? हरिदासांच्या कुळात जन्माला घाल. हे पहिलं मागणं आहे. मग पुन्हा तुकोबाराय म्हणता देवा माझं दुसरं मागणं आहे. तू म्हणतोय म्हणून मी तुझ्या मागणं मागतोय. देवा हरिदासांच्या कुळात जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर देवा संतांना शरण जात असताना माझ्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची लाज लज्जा येता कामा नाही. अभंगाचं तिसरं संता लोटांगानी, संता लोटांगानी, संता लोटांगानी, संता लोटांगानी, संता लोटांगानी, लोटांगानी,
संता लोटांगणी जाता लाज नको मनी म्हणसी काही मागा याची देगा पांडुरंगा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे झोपल्यांनी जाग झालं तर माझी काही हरकत नाही. तसाही हा काही झोपण्याचा टाइम फार सुंदर. कोणाला जांभळी सुद्धा येत, कोणी बडबड सुद्धा करीत नाही. जो कीर्तनात बसून बडबड करतो त्याला कोणता जन्म प्राप्त होतो? बेडूक होणी येईल जन्मात कीर्तनी बडबड करील जो कोणी त्याला बेडूक व्हावं लागतं पुढच्या जन्मात. त्याच्यामुळं इथं फार सुंदर वातावरण. इथं कोणी बडबडही करीत नाही, गोंधळही करीत नाही. कारण कीर्तनाला आल्याच्या नंतर बडबड केल्यानंतर पुढचा जन्म कोणता? बेडकाचा. आता झोपल्याने जागा झालं तर माझी काय हरकत? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा